हॅलो नमस्कार. आज आपण पाहणार आहोत मस्त अशी थालीपीठची रेसिपी. थालीपीठ बनवण्यासाठी मी मस्त अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. हिरवीगार आणि मस्त ताजी ताजी कोथिंबीर होती. त्यानंतर आपल्या भरपूर साऱ्या जेवढ्या आपल्याला लागते तिखट खायचे तेवढ्या हिरव्या मिरच्या आणि भरपूर साऱ्या लसूण, जिरे, मीठ घेऊन आपण याचं वाटण बनवणार आहोत. मिक्सरला वाटून घेतल्याच्या नंतर आपण घेणार आहोत इथं 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि आपण त्यापेक्षा थोडंसं कमी असं बेसन पीठ. तर तुम्ही पाहिल्याच प्रमाण किती घेतलेलं आहे. हे तिन्ही पण पीठ मिक्स करून घ्यायचे. त्यामध्ये हळद टाकायची आहे आपल्याला आणि त्यानंतर थोडंसं ओवा टाकायचा आहे, थोडंसं हातावरती चोळून. आणि त्यानंतर आपल्याला हे टाकायचं आहे, जो वाटण बनवलेला आहे ते टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकायचं त्यावेळेस रेकॉर्ड करायचं विसरले, सॉरी. तर त्याच्यामध्ये सगळं वाटण वगैरे टाकून मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर टाकून घ्यायची, कोथिंबीर पण मिक्स करून घ्यायची आणि हळूहळू थोडं थोडं आपण पाणी ॲड करून आहे ना त्याचा असा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. जसं आपण पीठ मळतो चपातीसाठी ते तसं. तर चपातीसाठी पीठ आपण पातळ मळतो तर हे थोडंसं आपल्याला घट्ट हवं आहे. त्यानंतर थोडंसं हातावरती तेल घेऊन असं सगळीकडे तेल लावून थोडंसं 5 मिनटं मुरायला ठेवायचे. तो आपला पीठ आपलं व्यवस्थित मुरेपर्यंत आपण इकडे लगेच पोळपाट घेतलेला आहे. त्याच्यावरती एक असा सुती कपडा ठेवलेला आहे कॉटनचा. त्याला थोडंसं पाणी आणि तेल लावून टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर असं छान असं थापून घ्यायचं आहे. थापून घेताना व्यवस्थित असं थापायचं आहे. हाताने थापल्याच्या नंतर थालीपीठ खूप छान होतं. आता कुणी नवीन आता थालीपीठ लाटून पण घेतात, पण शक्यतो हाताने थापून घ्या. थालीपीठाची चवसुद्धा एकदम टेस्टी येते. अशा पद्धतीने लगेच आपण तवा गरम झाला की तेल टाकून लगेच थालीपीठ त्यावरती टाकायचं आहे. थोडंसं क्रिस्पी होतं, बारीक गॅसवरती भाजायचं आणि त्यानंतर असं आलटी पलटी करून तेल टाकून छान असं क्रिस्पी बारीक गॅसवरती छान असं भाजून घ्यायचं आहे. तर बघा थालीपीठ रेडी आहे. किती छान असं दिसतंय आणि खायलासुद्धा इतकं टेस्टी झालं होतं ना, खूपच छान झालं होतं. तर अशा पद्धतीने एकदा ट्राय करून नक्की बघा. अजून अशा पद्धतीने एकदा करा की 4-5 असे त्याला होल टाकायचे, म्हणजे करायचे त्याला असं बोटाने आणि त्याच्यावरतीनं मस्त असं तेल टाकून द्यायचं त्याच्यामध्ये. तर खूप मस्त असं क्रिस्पी भाजतं तसं सुद्धा थालीपीठ. आणि अगोदर तेल टाकून घ्यायचं तव्यावरती, परत थालीपीठ टाकायचं आणि ह्याच्या जे होल आपण पाडलेत ना थालीपीठाला त्या होलमध्ये असं तेल टाकून द्यायचं. तर तसं टाकल्याच्या नंतर खूप छान आणि क्रिस्पी अजून भाजतं. तर इथं बघा अशा पद्धतीने तर मस्त असं छान असं थालीपीठ झालेलं आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. काय झाले, आवडलं का पण तुला? इकडे बघ.